नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आंबेडकर भवन येथे संपन्न. प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्या 3 पुस्तकांचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते दादर येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव आंबेडकर हे होते. प्राध्यापिका आशाताई कांबळे यांनी रमाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, आईची पत्रे आणि दृष्टी अशी 3 पुस्तके लिहिली. आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या स्त्रिया म्हणजेच त्यांनी मानलेल्या पंचकन्या माधुरी शिंदे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसुळे, दीक्षा शिर्के आणि मयुरा सावी या पंचकन्यांना ही पुस्तके त्यांनी अर्पण केली. आंबेडकरी समाजात ज्योत ठेवणाऱ्या ह्या महिला प्रेरणादायी ठरतील. आज महिला शिक्षणामुळे उच्च पद भूषित आहेत. शिक्षकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचली आहे. त्याचेच कारण शिक्षण. आपण नेहमीच रमाईच्या त्यागाबद्दल बोलत असतो. घरातील अनेक अडचणीवर मात करून रमाईने बाबासाहेबांना कधीही अडचण सांगितली नाही, जेणेकरून बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येईल. या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अर्जुन डांगळे साहेबांनी एकूण आंबेडकरी चळवळीचा आढावा घेतला. आज घडीला आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात भीमराव आंबेडकर म्हणाले, पुस्तक ही महापुरुष महामातांची विचार जिवंत ठेवतात, म्हणून ती लिहिल्या गेली पाहिजेत. त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण होते. ते नुसतं पुस्तक नसून मस्तक सुधारण्याचे साधन आहे. आजही आपण बघतो सर्वात जास्त वाचक वर्ग हा आंबेडकरवादी आहे. त्यामुळेच आपल्या समाजात लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्याचेच कारण आंबेडकरी समाज उत्तरोत्तर प्रगती करत आहे. या देशाला प्रगतशील करण्याचे काम येथील महापुरुषांनी केले. त्यांचेच अनुकरण हा समाज करत आहे. असेच नवनवीन लेखन प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्या हातून घडत जावो अशी त्यांना मंगल कामना देतो, असे भीमराव आंबेडकर यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, साहित्यिक अर्जुन डांगळे साहेब, डॉक्टर रेखाताई मेश्राम, पुष्पाताई धाकतोडे उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन साहित्यिक जवी पवार यांच्या कन्या विनिशा धामनकर पवार यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सर्वांनी पुढील वाटचालीस प्राध्यापिका आशालता कांबळे यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या पुस्तकात रमाईच्या थोरपणाची ओळख सुद्धा त्यांनी 2 ओळीत करताना त्या म्हणाल्या आहेत. आशालताताई म्हणतात की पडत्या काळामध्ये पतीसाठी कष्ट करणाऱ्या माता रमाई यांच्याकडून हाताचं बळ घ्यावंसं वाटतं, तर परिवर्तनाच्या लढ्यामध्ये पतीला दान देणाऱ्या माता रमाई यांच्या मनाचं मोठेपण घ्यावंसं वाटतं. अशा आपल्या रमाईंचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. आता आपण पुढच्या पुस्तकाकडे येत आहोत. ते आहे आईची पत्रे. मी माझ्या मुलांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या समोर असलेल्या आईची पत्रे या पुस्तकाचं विमोचन करावं. आईची पत्रे या पुस्तकाच्या निमित्ताने मला एक जाणवतं की आशालताताई यांचं आयुष्य घडवणाऱ्या आईविषयी त्यांनी आमची आई लिहिलं आणि त्यांच्या मुलीनं लिहिलेली पत्र त्यांनी या आईची पत्रेमध्ये लिहिलं आहे. म्हणजे त्यांनी एकूण 3 पिढ्यांचा इतिहास त्यांच्या लेखनातून मांडलेला आहे. म्हणजे त्या 3 पिढ्यांचा म्हणजे आईची पिढी आणि मुलींची पिढी या कृतीमध्ये आहे. 2003 साली सुरू झालेलं हे ताईंचं सदर अल्पावधीत लोकप्रिय ठरलं होतं. त्यांचा वाचक वर्ग या मेंदूला खाद्य पुरवणाऱ्या सदराची चातकाप्रमाणे वाट पाहायचा. नंतर माननीय सुनील खोब्रागडे यांच्या जनतेचा महानायकमध्ये यातील काही लेख प्रसिद्ध झाले होते. आपल्यातील अनेकांना ते आठवत असतील. काही लेख या पुस्तकाच्या रूपाने आता आपल्या सर्वांच्या हातात आहेत आणि त्या पुस्तकात आपण संग्रही ठेवणार आहोत. तर असे या 3 पुस्तकांचं प्रकाशन आता झालेलं आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.